आपण पाहू शकाल पाठीराखे नेहमीच सपोर्ट करत असतात मातृभाषा टीमला. आमची महिला वर्ग आता आमच्यापासून थोडंसं निरोप घेताना पाहतोय, परंतु या स्पर्धेमध्ये आली आपण आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपलं मनापासून आभार. तर आदरणीय माजी उपसरपंच जयदासजी ठाकरे या साहेबांचं आगमन होते, आपण त्यांचं स्वागत करूया. आमदार चषकामध्ये साहेबांचं स्वागत आहे. तर त्यांच्यासोबत आपण पाहू शकाल थोर समाजसेवक रविदादा ठाकरे हे सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत. चला मित्रांनो, पुन्हा एकदा घेऊन चालतोय मैदानाच्या आतमध्ये, जिथे रंगते आजच्या रात्रीतील चौथी लढत. आई गावदेवी हेडुटणे ए संघ, वीर बजरंग शिरडून ए संघ. हे दोन्ही संघ तुल्यवान संघ, परंतु या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार याचं प्रत्यक्ष उदाहरण तुमच्या समोर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन येतोय विवेक पाटील, सलामीची जोडी करण पाटील. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे डावाला आणि पहिलाच चेंडू आपण पाहू शकाल फुटवरचा अतिरिक्त वापर येतोय हा डॉट चेंडू. तर विकेट साठी पारितोषिक आलंय 3000 रुपयाचा पारितोषिक तन्मयजी पाटील यांच्याकडनं हा पारितोषिक आहे. पहिल्याच बॉल वरती मध्ये पाहू शकाल चांगला चेंडू हाताळलाय गोलंदाज विवेक पाटीलने. हाही चेंडू आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मिडल करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील, अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास थोडासा कमी होता आणि त्यामुळे पंचाकडने इशारा येते नॉट आउटचा. सलगचा दुसरा डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीच्या क्षणाला थोडंसं बॅकफुटला पाठवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होतोय विवेक पाटीलच्या माध्यमातून. आई गावदेवी हेडुटणे संघ. आताचा बॉल चांगला होता, चेंडूला प्रहार केला मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला येऊन पकडणं, उचलणं, फेकणं, वेल गेली त्या वेलेच्या अभावी आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलने इथे अकाउंट ओपन करताना पाहतोय हेडुटणे ए या संघाला. वीर बजरंग शिरडून संघ चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळतोय विवेक पाटीलचा. एक जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारताना, कारण असं म्हटलं जातं फर्स्ट इम्प्रेशन अँड लास्ट इम्प्रेशन. आपण जर चांगला गोलंदाजीचा प्रयत्न केला तर निश्चित येणाऱ्या गोलंदाजावरती कोणताही दबाव नसतो. ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारताना विवेक पाटील या गोलंदाजीच्या माध्यमातून. आताचा बॉल सुरेख फटका प्रहार केलाय तोपर्यंत सिंगल. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण होतोय. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 2 या आकड्यावरती पोहोचतोय. शांत स्वभावाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत हेडुटणे संघाच्या माध्यमातून होतोय. कारण 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूवरती दोन्ही खेळाडूंनी एक धावेने आपला अकाउंट ओपन केलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. इथे चेंडू हातामधून निसटतोय. हा येतोय चौकार. पहिला चौकार या इनिंगचा. गोलंदाज आहे करण पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. होता बॉलर बॅक टू ड्राईव्ह, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी गपलत झाली आहे. 4 धावा आल्यात. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने मिडल केलाय. पहिला धमाका या मॅचचा येतोय फटका षटकार.
तर क्रिकेटमध्ये पाहिलं आपण एक अतिशय चांगले व्यक्तिमत्व चॉकलेट मॅन या नावाने प्रसिद्ध असणारे आमचे शिरडूनचे शाहूदादा पाटील हे सुद्धा त्यांच्या टीमला आणि आयोजनाला शुभेच्छा देतात. त्यांचं सहर्ष स्वागत. थँक्यू. दोन चेंडूवरती 10 धावा ठोकताच या आयगाव देवी क्रिकेट संघ हेटूटने या संघाने थोडीशी चांगल्या स्थितीमध्ये फ्रंट फुटला येण्याचं काम करुण पाटीलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये केलं गेलं आहे. गोलंदाजीसाठी सुयक पाटील आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवरती. वीर बजरंग हेटूटने संघाकडनं पहिलाच बॉल मात्र चेंडूला प्रहार केलाय. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाहीये. झपाट्याने धाव घेतली जातं. सिंगलनुसार स्ट्राईक रोटेट केली आहे. करण पाटीलला वारंवार स्ट्रायकिंग एंडला आणण्याचा प्रयत्न प्रशांत कुंभारकरच्या माध्यमातून होता. चांगली फलंदाजी करण पाटीलने केली आहे. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून, 1 षटकार 1 चौकार अशा स्थितीने तो 11 या धावांवरती मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळतोय आणि धावफलकावरती धावा हेडूटने टीमकडनं पाहायला मिळतो. 13 या आकड्यावरती. विखुरले क्षेत्ररक्षण, मिड विकेट, डिक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि वाईड लॉंग ऑन. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजाने, परंतु लेंथ पाहणं फार गरजेचं होतं. लेंथ पाहिली नाही या फलंदाजाकडनं आणि सरळ चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. मास्टर माइंड निश्चितच यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. भरत पाटीलला हलक्याशा हाताने क्लिक केलंय. चेंडूला फक्त दिशा दिली. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक घेतोय तोपर्यंत सिंगल. असं म्हटलं जातं बुनबुनचे सागर बनताय. आता एक धावेसाठी थोडासा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू केलाय हेडूटने ए संघाने. आई गावदेवी हेडूटने संघ आपण पाहू शकाल सध्याच्या कुशल मुवमेंटला धावा बनवण्यासाठी संघर्ष करतोय, प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. वारंवार राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रशांत कुंभारकर, करण पाटीलची सलामीची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती धावसंख्या 14 या आकड्यावरती. इथे हेलिकॉप्टर उडवलाय हवेमध्ये. काय जबरदस्त फटका. आजच्या या दिवसातील सर्वात देखणा फटका प्रशांत कुंभारकरच्या बॅटमधून. षटकार. काय जबरदस्त फटका होता. विकेट अटॅक साठी तन्मयजी पाटील यांच्याकडनं 3,500 रुपयाचं कॅश प्राइज मध्ये थोडीशी वाढ. अगोदर 3 होते, आता 3.5 केलंय. विकेट अटॅक साठी हा पारितोषिक आहे. वीर बजरंग शिरडून हे संघाला हा पारितोषिक असेल. कोणताही खेळाडू जर विकेट अटॅक संपादित करतोय तर त्या खेळाडूला तन्मयजी पाटील यांच्याकडनं 3,500 रुपयाचं कॅश प्राइज. हा चेंडू थोडासा हलवरपणे जे कमवलं होतं आता मात्र याच षटकामध्ये थोडंसं गमवतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत कुंभारकर. एक जबरदस्त फटका, त्यानंतरचं केलेलं कमबॅक सुयक पाटीलने. षटक समाप्त दुसरं आणि 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 10.00 च्या सरासरीने 20 या आकड्यावरती पोहोचतोय संघ हेडूटने ए संघ. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 10 च्या सरासरीने 20 या आकड्यावरती. बघा मैदानाच्या चोपेर पाहणी करताना चिंचोली टीमचा कॅप्टन काल 3 सामने जिंकून मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. आपण पाहू शकाल देवन 11 हनुमान चिंचोली संघ. चांगला क्रिकेट पाहायला मिळाला कालच्या दिवसामध्ये. दरम्यानचा हा बॉल पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं. आउट ऑफ द पार्क येतो हा षटकार.
तर निश्चित सेट झालाय आता करण पाटील हा फलंदाज आणि त्याची किमया मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळतोय आणि धावफलकावरती धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचवलाय. आविष्कार पाटील गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलवरती स्वागत केला, वेलकम टू द ग्राउंड, आणि जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारलाय. विकेट न गमवता 26 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. 26 आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 3 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. तर निश्चित या आकड्याचं महत्त्व भारत देशासाठी थोडंसं शुभ सुद्धा आहे आणि अशुभ सुद्धा आहे. 26 आकड्याचा आपण इतिहास बघितला, अतिरेक्यांचा हमला, आणि त्याच्यानंतर येणाऱ्या 3 दिवसानंतर आपल्याला पाहायला मिळेल भारताचा प्रजासत्ताक दिवस अर्थात 26 जानेवारी. तर 26 आकड्याचा फार महत्त्व आहे भारत देशामध्ये. तर पुन्हा एकदा आपण जाऊया 27 धावा ऑन द बोर्ड. आविष्कार पाटीलचं षटक आपल्याला पाहायला मिळतो आहे मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार गोलंदाजी करण्यासाठी प्रशांत कुंभारकर पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडंसं डीप होऊन मध्ये चेंडूला उचलतोय तोपर्यंत सिंगल. प्रशांत कुंभारकर आणि करण पाटीलची साझेदारी मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने झाल्या. पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. क्रुशियल मुवमेंटला आपण पाहू शकाल जेव्हा जेव्हा आपल्याला मोठं टार्गेट सेट करायचे असतो ना, तेव्हा निश्चितच येणाऱ्या फलंदाजाकडनं पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दोन्ही फलंदाजाकडनं 28 धावांची षटक क्रमांक 3 सुरू आहे. दरम्यानचा हा बॉल, परंतु लेंथ पाहावी लागेल. प्रसाद सर आम्हाला दर्शवतात इट इज अ वाईट बॉल. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आजची 4थी रात्र काय जबरदस्त स्पर्धा आपण पाहू शकाल. स्वर्गीय रामशेठ मात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ मात्रेपाडा आयोजित आमदार चषक. दरम्यानचा हा बॉल उडवलाय. पहिला गडी बाद होण्याची शक्यता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटला होता आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये स्वतःच्या पोलू थ्रो मध्ये झेल टिपलं जातं. आविष्कार पाटीलच्या माध्यमातून पहिला धक्का दिला हेडूटने ए संघाला. आणि 29 या आकड्यावरती विकेट आपण पाहतोय आणि ती पार्टनरशिप आपल्या जे चर्चा करत होती ती ब्रेक करण्याचं काम आविष्कार पाटील या गोलंदाजाने केला. जबरदस्त खेळ. पहिलं सत्र सूर्य पहिला इनिंगचा खेळ आता आपण पाहू शकाल. 4था सामना तुम्ही अनुभवता पाहता. एडूटने संघाने जी मेहनत केली आहे पहिल्या 2 षटकामध्ये, आता मात्र ते सातत्यपूर्वक कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घडणार का हा निश्चितच पाहणं फार गरजेचं असेल. पुढचा फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. अटेम्प्ट केलं होतं, हाताला ब्रश होऊन चेंडू सीमा रेषेपार, चौका, षटकार. षटकार येते बघा. थोडंसं क्षेत्ररक्षकावरती नाराजी कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण भरतला पाहतोय. त्याच्याकडनं नाराजी व्यक्त केली जाते. त्याला ठाऊक आहे या 6 धावांची किंमत. आपण जेव्हा बॅटिंग करण्यासाठी याल तेव्हा आपल्याला त्या 6 धावांची किंवा झेलची किंमत मोजावी लागेल. आविष्कार पुन्हा एकदा तयार. आविष्कारचा हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी येतो हा षटकार.
क्षेत्ररक्षण लावा. वेळेची पाबंदी आपल्या सर्व संघांना असेल. निश्चित वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे. वेळेला बघा मोठे मोठे उद्योगपती, राजकारणी, समाजकारणी लोकसुद्धा आपण पाहू शकाल, त्यांनासुद्धा वेळेला त्यांनीसुद्धा महत्त्व दिलं आहे. वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. त्यामुळे आपण वेळेवरती सामना खेळा आणि वेळेवरती आपला चांगला क्रिकेट दर्शवा. 41 बघा षटकार आलाय, बॅक टू बॅक सलगचे 2 षटकार. कॅचेस विन द मॅचेस. जर आपण झेल पकडली असती, षटकार बचावला असता, येणारा नेक्स्ट बॉल हा सुद्धा मात्र षटकार कदाचित वाचला असता. तसं घडलं नाही आहे. सलगचे 2 षटकार. 41 चांगल्या स्थितीमध्ये आयगाव देवी हेडूटने ए संघ. गोलंदाजी मार्कवरती डेटवर भरत पाटील, संघनायक स्वतः गोलंदाजी मार्कवरती. आताचा बॉल मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फंबलिंग होत आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकांची साथ आतापर्यंत 2 ते 3 चेंडूवरती मिळाली नाही आहे. अगोदरचं जर कार्य पाहिलं असेल तर वीर बजरंग हेडूटने ए संघाकडनं तर चांगलं क्षेत्ररक्षण घडलं होतं. परंतु नेमकं झालं काय, येणाऱ्या चेंडूवरती थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय खराबी आणि त्यामुळे वारंवार धावा येतात. धाबलकावरती धावसंख्या 42 या आकड्यावरती. प्रशांत कुंभारकर आणि दयालू कालन बॅक टू बॅक 2 षटकार ठोकले होते. आताचा बॉल उडवलाय शेल खाली. बघा कॉम्बिनेशन नव्हतं दोन्ही खेळाडूकडनं. पहिले आप अशा पद्धतीने कॉल केला होता, परंतु योग्य त्या वेळी यष्टीरक्षकने दर्शवलाय की आय विल टेक आणि तशाच पद्धतीने त्याने झेल टिपला. जबरदस्त झेल टिपतो आणि फलंदाज होतो हा बाद. बाद होतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बंटी भंडारी, प्रशांत कुंभारकर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 1 षटकाराच्या मदतीने सध्या तो 10 आकड्यावरती खेळतोय. (42) 42 धावा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिडल केलं. फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे आहे मिड विकेटला. नो मिस्टेक. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. तरीचीच भरत हॅट्रिकच्या उंबरठ्यावरत्या हा चेंडूवरती जर फलंदाजाला बाद केला तर 3,500 रुपयाचं कॅश प्राइज विवेकजी तन्मयजी पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. बघा आतापर्यंत विकेट हॅट्रिकची संधी. हॅट्रिक ऑन द बॉलर. हॅट्रिकचा हा चेंडू पाहायचा. फुलटॉसचा चेंडू इथे विकेट हॅट्रिक. व्हॉट अ बॉलिंग. आणि 3,500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल गोलंदाज भरतला. वेल डन, गुड जॉब. लाजवाब गोलंदाजी उदाहरण. विकेट हॅट्रिक. बघा या स्पर्धेमधील आमदार चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक. या गोलंदाजासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. पहिले विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजी. कॅप्टन ऑफ द टीम नेहमीच फ्रंटला असतो आणि दर्शवला कशा पद्धतीची गोलंदाजी करावी.
स्लॉगवरचं षटक होतं. दबावाखाली वावरताना आपण पाहू शकाल एडूटने ए संघ बॅटिंगसाठी अविनाश येतोय. हलक्याशा हाताने क्लिक केला आणि चेंडूला पाठवला डेप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत सिंगल आणि सिंगलने धापलकावरती बदल होतोय. 43-43 धावा. बघा विकेट हॅट्रिक फार काही सांगून गेली आहे, कारण पहिल्या चेंडूवरती भरतने 1 धाव खर्च केली, त्यानंतर लागोबटचे 3 गडी बाद केल्यात आणि 5व्या चेंडूवरती सिंगल देतोय. जबरदस्त गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू प्लॉटेड स्ट्रोक येतोय. हॅपी एंडिंग षटकार. आम्ही आमंत्रित करतोय टॉस साठी आपण रिपोर्ट करा. नेक्स्ट मॅच असेल आजच्या पहिल्या फेरीतील शेवटची लढत पडली ब संघ आणि त्यांच्या सोबत खेळत असताना उसारघर संघ आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी त्वरित इन्व्हाइट करतो. आपण टॉस बॉक्समध्ये टॉस उडवण्यासाठी यायचा आहे. बघा मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आला ना, जो टार्गेट सेट करायचं होतं तो टार्गेट आता सेट झाला आहे. बघा चेहऱ्यावरती थोडीशी स्मित अशी आपण पाहू शकाल. अविनाशच्या सुद्धा पाहायला मिळतं, कारण षटकार आल्यानंतर जे टार्गेट हवे होते ना तो टार्गेट मात्र पाहायला मिळालं. 50 धावा आता वीर बजरंग शिरडोन हे संघाला आता कुटायच्या आहेत या दुसऱ्या इनिंगमध्ये. मॅच पाहण्यासाठी खूप मजा येईल, यात मध्ये शंका नसेल, कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. येणारे 4 षटकामध्ये 24 चेंडू मागे बनवायचे आहेत 50 धावा, परंतु या 50 धावा कशा रीतीने पूर्ण होईल परंतु तत्पूर्वी जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, जिथे मात्र दोन्ही कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो. पडले संघ आणि त्याच्या आगे उसारगर संघ या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण टॉससाठी यायचं आहे. तरीच आपण या मॅच मध्ये काय घडणार, सामना कोण जिंकणार, हेडूटने ए संघ की शिरडून ए संघ, या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय आमचे जवळचे मित्र जगदीश पाटील नारिवली यांना. धन्यवाद. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये, तिथे दोन्ही कॅप्टन आहेत. तर हा टॉस उडवण्यासाठी आम्ही विनंती करतोय. तर माजी सरपंच राहुलजी ठाकरे यांना आम्ही इन्व्हाइट करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करावा. तर नाणेफेकी केली जाईल 2 संघांमध्ये. बघा आजच्या या रात्रीतील पहिल्या फेरीतील अंतिम लढत तुम्हाला पाहायला मिळेल. नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळेल. आमचे माजी सरपंच राहुलजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत नाणेफेकीचा कौल. एका बाजूला विशाल मात्रेचा संघ अर्थात उसारघर आणि दुसऱ्या बाजूला आपण निश्चितच स्वप्नीलचा संघ असेल पडलेगाव ब संघ. तर टॉस जिंकला तर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. परत निश्चितचा प्रतिक्रिया देण्यास नकार दिली आहे. परंतु जाऊया, मॅच खूप चांगल्या पद्धतीची आहे. मॅच मध्ये खूप मजा येईल, यात माझं शंका नसेल. ऐकूया आपण कॉम बॉक्स मध्ये काय घडेल काय बिघडेल जगदीश पाटील यांच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच गणेश म्हात्रे. उपस्थितांचं करूया स्वागत. पुन्हा एकदा आमदार चषक 2025चं पर्व पाहायला मिळत आहे. स्वर्गीय रामशेठ म्हात्रे प्रतिष्ठान जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा आयोजित आमदार चषक. खेळाचा पहिला अंक संपला. ज्या अंकामध्ये पाहिलं तर टीम गावदेवी एडुटने संघाने सुपर बॅटिंग केली. एक्झॅक्टली धाबा कुठल्या त्या पहिल्या इनिंगमध्ये 49 आणि 50 टार्गेट ठेवलं. 50 रन बनवायचे त्या वीर बजरंगे
शिरडून ए संघाला. सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी मैदानामध्ये पहा मिळतो आपल्याला. सुयोग पाटील आणि त्याच्या जोडीला अभिष्कार पाटील ही ओपनिंग प्लेयर जोडी. 50 धावा पूर्ण करायच्यात. जवळजवळ 12 पेक्षा जास्त सरासरी आस्किंग रन रेट हा प्रतिषटकामागे ठेवायचा आहे तो शिरडून संघाला. एडुटणी संघाला सुवर्ण संधी आहे. प्रेम काळन यांच्या वतीने विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज हर्षद भंडारी. गेम इज ऑन. तर व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतो गोलिवली गावाचे समाजसेवक आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक ट्युटी पक्षा बैलाचे मालक सन्माननीय सुनील शेठ भोईर यांचे इथे शुभागमन झालं. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. एक दमदार व्यक्तिमत्व ज्यांचे इथे व्यासपीठावरती शुभागमन होत असताना आपण पाहतोय सन्माननीय सुनील शेठ भोईर समाजसेवक गोलिवली टिटवी पक्षा बैलाचे मालक आणि सुप्रसिद्ध बैलगाडा मालक यांचे इथे शुभागमन झालंय. दादा आपण यावं व्यासपीठावरती. तुमचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौकार. अभिष्कार पाटीलला पाहतोय. चेंडू अगदी कव्हरच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला जात असताना चौकाराने सुरुवात केली जातोय डाबाची. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे शिरडून संघाला. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. LBWचं अपील केलं होतं. चला पंच सांगत असताना की कशा प्रकारे हा चेंडू पडल्यानंतर निघून जातोय. स्ट्रॉंग अपील होतं. अगदी पहिल्या बॉलवरती चौकार त्यानंतर एकेरी धाव. प्रसाद सर शस्त्रबुद्धी आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये लेग बायचा इशारा करत असताना आणि स्क्वेअर लेगला आमचे सचिन म्हात्रे सर. 2 नामवंत पंच गेल्या 4 रात्रीमध्ये पाहतो पंचांची चांगली कामगिरी होत असताना. तर व्यासपीठावरती पाहतोय ज्यांच्या आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ते गोल्ली गावाचे समाजसेवक खरं तर सुप्रसिद्ध बैलगाडा मालक ट्युटी आणि पक्षा बैलाचे मालक सन्माननीय सुनील शेठ भोईर यांचे इथे शुभागमन झालं. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अतिथी मंचकावरती आज तुम्हाला अनेक सारे मान्यवर पाहायला मिळतात. त्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही उपस्थित दाखवली. तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. फटाक्याच्या आतिषबाजीना पाहुण्यांचे इथे शुभागमन झालंय. गोलिवली गावाचे आदरणीय समाजसेवक सन्माननीय सुनील शेठ भोईर यांचे इथे शुभागमन झालं. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. एकेरी धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना बॉलर हर्षद भंडारी. ओ पुन्हा एकदा ते सरळ चेंडू फेकला. अतिशय वेगवान अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला या गोलंदाजाचा. फटाक्यांच्या आतिषबाजीने सुनील शेठ भोईर यांचं या ठिकाणी मंचावरती आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. आमदार चषकामध्ये चांगला पाठ मॅच पहा मिळतं 2 संघामध्ये. पुन्हा एकदा चेंडूला ड्राईव्ह करत असताना मिडॉपला वा गुड फिल्डिंग. सर्कलचं षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर त्यानंतर केलेली गोलंदाजी अतिशय चांगली राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा आल्या त्या 6 धावा स्कोरबोर्डवरती पहा मिळाल्या आपल्याला. आत्ता बनवायच्या त्या 18 बॉल 44 समीकरण. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. प्रत्येकाला टाइम अलर्ट राहिले लक्षात ठेवा. एडुटणी संघ 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकणं गरजेचं असेल हे सुद्धा प्रत्येक टीमने लक्षात ठेवा. मॅनेजमेंट कमिटीचा निर्णय तो निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या षटकाचा केस संपलाय. फक्त 6 धावा पाहायला मिळाल्या. जेथे धावांसाठी संघर्ष करत असताना पाहिलं टीम शिरडून संघाला.
सुयोग पाटीलला पाहतोय स्ट्राईक वरती असताना नॉन स्ट्रायकिंगला गेला आता अभिष्कार पाटील. हे दोन फलंदाज पाहतोय आपण आणि गोलंदाजीमध्ये आता बदल करत असताना अविनाश काळन दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलं जातंय. हवेचा प्रचंड वेग आणि हवेमध्ये गारवा सुद्धा आता निर्माण झालाय, त्यामुळे येणाऱ्या रात्रीमध्ये खूप थंडी वाजेल. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात, त्यांचं करूया पुन्हा एकदा स्वागत. आपण ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातोय. मध्ये 44 बनवायचे आहेत. सो एक पाडे स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. ज्या वेगाने चेंडूला फेकला त्याच वेगाने मात्र चेंडूला फेकून दिला डीप विकेटच्या भरून. शानदार षटकार. व्यासपीठावरती शुभागमन झाला. पोस्त्री गावचे समाजसेवक सन्मान्य भानुताजी पितले यांचे इथे शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय दिलीपजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. पहिल्याच बॉलवरती षटकार. ओ बिग शॉट खेळायचं होतं, चेंडू पाठीमागे निघून जातोय. बीट झाले फलंदाज. अविनाशला पाहतोय षटक क्रमांक दुसरं अतलत असताना. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी झाली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते ना होते तो षटकाराने आगाज केला. मॅचमध्ये मजा येईल. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे ताकदवर संघ, अगदी आखेच्या अंतरावरती असणारे हे दोन संघ पाहा मिळतात. मात्र आज लढाई या मात्रेपाड्याच्या मैदानावरती पाहा मिळतोय. आपण जय बोले क्रिकेट संघ स्टेडियम मात्रेपाडा या मैदानावरती हे दोन संघ आमने सामने आल्यात. फिल्डिंगमध्ये परिवर्तन करत असताना त्यांना सुद्धा बऱ्याच वेळा ते हे संघ एकमेकांसमोर आल्यात. मात्र आता काय रणनीती असेल, कोण कुणावरती भारी पडेल हेच पाहणं उचित ठरेल. ओ पुन्हा एकदा फटका नाही आहे, बॅटच्या पट्ट्यात नाही आहे चेंडू. चांगली गोलंदाजी पाहतोय अविनाश काळनला, जो दुसरं षटक घेऊन आलाय. आता 16 मध्ये 37 धावसंख्येची गरज आहे. सामना संपला नाही आहे. शिर्डून संघ कधी कमबॅक करेल. सलामीची जोडी अद्याप मैदानामध्ये खेळत असताना पुन्हा एकदा फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित आहेत, बनतील प्रेक्षक. सुपर षटकार. दोन षटकार ओव्हरमध्ये गरज होती. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना पुन्हा एकदा पुढे आल्यात. फटका चांगला हवेत केल्यात. दोन फिल्डर उपस्थित आहेत. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल. मात्र थ्रो कुठे केलाय, फेकाफेकी पहा मिळतं आपल्याला. जर बॅकअप नसतं तर आणखीन धावा मिळाल्या असत्या. या 2 रन्स मिळत असताना पाहतोय आत्ता चेंडू शिल्लक आहेत ते 13 बनवायचे आहेत. ते अद्याप 29 13 बॉल 29. हा दयानंद काळन यांनी एक झेल पकडला तर रवी म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. एज लागतोय, चेंडू पाठीमागे निघून जातोय. चांगला फिल्डिंग पाहायला मिळाला. शेवटचा बॉल होता या ओव्हरमध्ये, जिथे एखाद्या मोठ्या फटक्याच्या प्रतीक्षेत होता टीम शिर्डून संघ. मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. एकेरी 10 मिळाली. धाबा झाल्यात ते आता स्कोरबोर्डवरती 22. येणारे 12 बॉल 28 ची गरज आहे टीम शिर्डून संघाला.
चला 12 मध्ये आता 32 बनवायचे. जो आस्किंग रन रेट होता ना सुरुवातीला जर पाहिला आपण 12च्या पुढे होता. यस 12 मध्ये 28 सॉरी 12 चेंडू 28 धावसंख्येची गरज आहे. 14चा आस्किंग रन रेट पाहायला मिळतोय. सुरुवातीला 12 पेक्षा जास्त होता मात्र आता तो पुढे जात असताना 12 चेंडू 28 ची गरज आहे. त्याच्यानंतर निलेश म्हात्रे आपण कुठं असाल तर या व्यासपीठावरती. निलेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. विकेट हॅट्रिक साठी एडुटने संघाला प्रेम काळन यांच्या वतीने 1000 रुपये दिले जातील. 12 चेंडू 28 14ची सरासरी आस्किंग रन रेट प्रति षटकामागे ठेवायचा आहे तो मात्र आता वीर बजरंगे शेडून संघाला. फुलटॉस फायदा उठवू शकले नाही आहे. ओ चेंडू पहा गोळीच्या वेगाने अगदी फिल्डर होते पाहत राहिले चेंडूकडे. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. ते 12-28 समीकरण होतं आता 11 चेंडू 24 धाबा करायच्या. त्या मॅच मध्ये धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे कायमस्वरूपी पाठलाग करायचं आहे त्यामुळे आपल्याला या धाबा आता बनवाव्याच लागतील. बॉलर पाहतोय आपण विकी घरातला पाहतोय. तिसरं षटक पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर एज मात्र फिल्डर दूरवरती राहिलेत. कीपर पाठीमागे सरकले आणि एकच धाव मी आता असताना पाहिलं. 2 चेंडू 5 धाबा पाहायला मिळाल्या. 14चा आस्किंग रन रेट हवा होता. अशा वेळेला 10 चेंडू 23 ची गरज आहे. सामना संपला नाही आहे. सामन्यामध्ये अद्याप सस्पेन्स कायम आहेत. एकाच चौकार षटकार पुन्हा एकदा मॅचला वापसी करून देईल शिरडून संघाच्या बाजूने. तर एखादा ब्रेक थ्रूची निनांत गरज आहे आवश्यकता आहे ती टीम मात्र एडुटने संघाला. चांगला कॉन्टेस्ट रंगत असताना या दोन संघामध्ये आउटसाइड अपस्टंप पंच बाडची गुण करत असताना पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेला बॉल निघून जातोय. सुयोग पाटील होते स्ट्राईक वरती. अद्यापपर्यंत ओपनिंग प्लेयर जोडी एक यश मिळालं नाहीये. 4 षटकांचा सामना नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल आपल्याला. उसरगरच्या विरोधात पडले संघ. तिसरं षटक हो बॉल फटका अभेद केल्यात. कॅचिटचा कॉल आहे. झेलखाली फिल्डर श्रीनाथ भंडारी आल्यात. गुड कॅच फलंदाज बाद. बिग विकेट बिग लॉस टीम शिरडोन. पाहत राहिले खेळाडू की आता एखादा बेनिफिट मिळेल मात्र नाही आहे. पंच सांगत असताना प्रसाद सर शास्त्रबुद्धे की कशा प्रकारे चेंडू अगदी सरळ दिशेने निघून गेलाय. 8 मध्ये 22. आता सामना कदाचित महागडा ठरेल का कारण मागच्या 2 चेंडूवरती एकही धाव नाही आहे. आणि या वेळेला पाहतोय आपण वन मोर डॉट डिलिव्हरी. काय गोलंदाजी होते गोलंदाज
विक्की गरतला पाहतोय. तिसऱ्या षटकात त्याला पाचारण केलंय. सुरुवात छान झाली आहे, मात्र त्यानंतर जर पाहिलं तर त्यानंतर 3 चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. कमबॅक करणारे षटक पाहायला मिळतो आपल्याला आता 7 मध्ये 22. चेंडूला उडवण्याचा प्रयत्न. बॉल बराच वेळ अभियत आहे. फिल्डर आल्यात. हर्षद भंडारी नो मिस्टेक. 1 मोर विकेट डाऊन. लागलाय तो दुसरा धक्का टीम शिरडून संघाला. चेंडू आणि गरज आहे ती मात्र 22 धावा. या 22 धावा आता कंपल्सरी बनवाव्या लागतील. चला चला आता टीम मीटिंग नको प्लीज. आम्ही सामन्याचा सिच्युएशन समजू शकतो, मात्र प्रत्येक वेळेला टीम मीटिंग नकोय हे सुद्धा लक्षात ठेवा. आता 6 चेंडू 22 ची गरज. सामना आता कदाचित थोडंसं पचलाय की काय असं वाटतंय, मात्र अभिषेक पाटील आहे ज्याने सलामीला ओपन पेस केलं. तो फलंदाज मैदानामध्ये, त्यामुळे त्याच्याकडून आता अपेक्षा असतील. 6 चेंडू 22 कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाईल. गोलंदाजाने जर सामना जिंकून दिला तर प्रेम काळे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज पाहतोय आता प्रशांत कुंभारकर, एक सिनियर खेळाडू. बरीच वर्ष आपल्या टीमसाठी खेळत असताना नेहमीच त्याला पाहिलं सलामीला बॅटिंग ऑर्डरमध्ये आणि गोलंदाजी पार्ट टाइम गोलंदाज आहे. मात्र जेव्हा जेव्हा वेळ पडली टीमच्या मदतीला धावून आलाय गोलंदाज प्रशांत कुंभारकरला पाहतोय. दुसरीकडे पाहतो अभिषेक पाटील, ज्याच्यावरती आता सामन्याचं निर्भय असेल, भविष्य असेल, कारण बनवायचे आहेत 6 मध्ये 22. चला गेम स्पीडअप करा. सामन्याचा रिदम तोडू नका प्लीज. 6 मध्ये 22 करायचे आहेत. चांगला कॉन्टेस्ट. मी सांगितलं अगोदरच की जवळचे जरी संघ असले तरी सामन्याला मजा येईल, आणि तशीच काहीशी मजा येत असताना या मॅच मध्ये आपल्याला अगदी पाहा मिळतोय. पहिलाच बॉल पेस करत असताना 4थ्या षटकामध्ये पहिलाच बॉल फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर. फिल्डर नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट षटकार. पहिलाच बॉल. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र धावा आल्या नाही आहे, आणि आता पहिल्या बॉलवरती षटकार. येणारच समीकरण 5 चेंडू 16. धावसंख्येची गरज आहे. सामना क्षणाक्षणाला करबड बदलत असताना पाहा मिळतोय. कधी सामना शिरडून संघाच्या बाजूने तर कधी सामना एडुटणे संघाच्या बाजूने पाहा मिळतोय. 6 मध्ये 16. पुन्हा एकदा चेंडू उडापमधून पुढे चला. एकच धाव. दुसरे धावेचा प्रयत्न. डायरेक्ट हिट आणि फलंदाज होईल येते. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागेल टीम वीर बजरंग शिरडून संघाला, आणि फलंदाज पाहतोय आपण अभिषेक. गरज होती का दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ही महत्वपूर्ण विकेट. रनआउट. आणि जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट झालेत ना, तेव्हा फलंदाज बरेच वेळेला रनआउट झालेत. क्रिकेटमध्ये पाहिलं आपण. आज सुद्धा जो विश्वचषक स्पर्धेतील सामना आठवतोय, अगदी भारत विश्वचषकाच्या दिशेने मार्गस्थ होता. धोनीची विकेट फार महत्त्वाची होती, आणि मार्टिन गुप्टिलने केलेला डायरेक्ट हिट धोनीला रनआउट केलं, आणि तेथून सामना जिंकला न्यूझीलंड संघाने. बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं आपल्याला क्रिकेटमध्ये.
आता न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय, स्वप्नील पाटीलला पाहतोय. आता 4 मध्ये 15, मॅच संपला नाही अद्याप. एका चौकार षटकार मॅच मध्ये वापसी करील स्वप्नील. आल्यास मात्र सरळ बॅटने केलाय, फटका चांगलाय, मच निडेड सिक्सर. षटकार या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाली, तिसऱ्या बॉलवरती षटकार. आता 3 मध्ये करायचे त्या 9. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी, असंच काहीसं सांगत असताना ओ चांगला चेंडू होता या ठिकाणी. काय केलं फलंदाजाने, शपळवून खेळण्याचा प्रयत्न, अगदी सोने पे स्वागा, जागेवर थांबले. अगदी चेंडू बॅटच्या जर रडारामध्ये आला असता ना तर खूप लांब गेला असता, मात्र नाही, रुशालने केलेली चूक. आता 2 चेंडू 9. वॉट अ मॅच, सुपर. चांगला सामना पाहायला मिळतोय आणि हुक केलाय चेंडूला. चेंडू बराच वेळ अभेत आहे, फिल्डर छेल खाली, हा छेल टिपलाय की मॅच. बारक्या भंडारी होते, नो मिस्टेक. फलंदाज बाद, 1 मोर विकेट डाऊन. अगदी चेंडू चांगला होता, मी म्हणेन थोडीशी खेळण्यासाठी घाई केली आणि बारक्यात येथे होता, चांगला झेल टिपला. जर झेल हातातून निसटला असता तर कदाचित सामना सुद्धा निसटला असता, कारण चेंडू अगदी वेगाने सीमारेषेकडे गेला असता आणि मग राहिले असते 1 बॉल 6. मात्र आता 1 बॉल 9. मगाशी सुद्धा असाच सामना होता, 1 चेंडू 9 धावसंख्येची गरज पहिला सामना, आणि आता सुद्धा 1 चेंडू 9 आणि येथे सामना पाहायला मिळतोय. टीम गावदेवी एडुटणे संघ सामना जिंकत असताना हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम शेडून संघ. प्रशांत कुंभारकर साठी प्रेम कालन यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो सुद्धा प्रशांत कुंभारकर ठरला, ज्याने बॅटिंग करत असताना 16 धावसंख्येचं योगदान दिलं आणि गोलंदाजीमध्ये मात्र जरी